उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत गुण भरणे संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून पाहणार आहोत। सर्वप्रथम क्रोमवरती आपण उल्हास पोर्टल असे सर्च करून उल्हास पोर्टलवरती आपण लॉग इन व्हायचं आहे। अशा पद्धतीने पहा। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला पाहू शकता लॉग इन वाया OTP या ठिकाणून आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून सेंड OTP करायचा आहे। उल्हास ॲपवरती ज्यांनी माहिती भरलेली आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकून आपण काय करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे। मी लॉग इन झालेलो आहे, या ठिकाणी पाहू शकता। आता आपल्याला कुठं क्लिक करायचं आहे या ठिकाणी लक्ष द्या। आपल्याला परत बघा, एक्झाम अँड सर्टिफिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे, एक्झाम अँड सर्टिफिकेशन। त्यानंतर डाव्या साईडला तुम्ही निरीक्षण करा मॅनेज मार्क्स। आपण काल शॉर्ट लिस्ट बनवलं, त्याच्या खालीच मॅनेज मार्क्स यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले जे लर्नर आहेत, म्हणजे जे आपले आज परीक्षा ज्यांची आपण घेतलेली आहे त्यांची नावं या ठिकाणी दिसेल। आता या ठिकाणी चूज एक्झाम डेट 29 मार्च आजची डेट सिलेक्ट करायची आहे। तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपले खाली जे असाक्षर आहेत आपले त्यांची इथे नावं दिसायला लागतील, पाहू शकता। आता इथं कुठं गुणदान करायचं आहे पाहू शकता, रीडिंग, रायटिंग आणि नंबरिंग। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण रीडिंगमध्ये 50 पैकी त्यांना किती पडले ते या ठिकाणी टाकायचं आहे। रायटिंगमध्ये किती पडलेत त्यांना 50 पैकी ते गुण टाकायचे आहेत। आणि नंबर C संख्याज्ञान याच्यामध्ये किती पडलेले आहेत टाकायचं। बघा याच्याने रंग हिरवा होतो, याचा अर्थ ते पास झालेले आहेत। आता पास झालेलेचा रंग कसा होतो हिरवा, पासड विथ ग्रेस जर दिला असेल तर त्यांचा रंग कसा होतो वेगवेगळा, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। पाहू शकता जे ही ग्रीनमध्ये आलेलं आहे सर्व, याचा अर्थ ते असाक्षर आता पास झालेले आहेत परीक्षा दिल्यानंतर। कोणाला काही अडचण असेल तर संपर्क करू शकता, मॅसेज टाकू शकता। तर हे गुणदान आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। एखादा असाक्षर आपण यातून डिलीटसुद्धा करू शकतो। रेड कलरमध्ये डिलीटचं चिन्ह दिसतं, तिथून आपण डिलीटसुद्धा करू शकतो। एक्झाम डेट सिलेक्ट करा। परत मी दाखवत आहे की एक्झाम डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, मार्क भरून घ्यायचे आहेत। मार्क झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी फ्रीज डाटा करून घ्यायचा आहे। एखाद्याला वाटलं की याच्यात एडिटसुद्धा करता येतं आपल्याला, जर चुकले मार्क असतील किंवा चुकून दुसऱ्याचे मार्क भरले गेले असतील तर या ठिकाणी तुम्ही डिलीटचं बटन देऊ शकता। बघा या ठिकाणी बटन डिलीट म्हणजे असाक्षर आपण यातून डिलीटसुद्धा करू शकतो। त्याच्यावरती तुम्हाला एडिटचं सुद्धा ऑप्शन दिसेल, सेव्ह अँड ड्राफ्टच्या बाजूला आहे। आणि त्यानंतर आपण फ्रीज मार्क्स शेवटला मार्क भरल्यानंतर सर्वांचे मार्क भरल्यानंतर या ठिकाणून फ्रीज डाटासुद्धा करून घ्यायचा आहे आणि तो सक्सेसफुली दिसेल तुम्हाला। तर अशा पद्धतीने आपण जे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवता त्याच्या पायाभूत साक्षरता संख्याज्ञानचीच आपण चाचणी घेतलेली आहे। त्याचे मार्क गुणदान कशा पद्धतीने भरायचे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकतो आपण, एक्सपोर्टमध्ये जाऊन PDF सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो। तर अशा पद्धतीने याची PDF पण डाउनलोड करून आपल्या ग्रुपवरती शेअर करा किंवा आपण सेव्ह करून ठेवू शकतो, त्याची प्रिंट काढून ठेवू शकतो की आपले जे असाक्षर होते त्यांचे गुणदान मॅनेज मार्क्स या टॅबमधील सर्व डाटा PDF मध्ये सेव्ह करून घेऊ शकतो। पूर्वी आपण हाच डाटा एक्सेलमध्ये सुद्धा देत होतो, आता द्यायची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने ऑनलाईन कशा गुणदान करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।